दिल्लीतील जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे। राजधानी दिल्लीत हजारो तरुण एकवटले आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणाची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सीजेपीकडून करण्यात येते। सोनम वांगचुक यांचे दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेले आमरण उपोषण 21 दिवसांपेक्षा जास्त काळ सुरू आहे। पण याच दरम्यान 2 दिवसांपूर्वी पोलिसांनी त्यांना उचलून नेलं आणि त्यानंतर प्रकरण तापलं आणि आज यामुळेच दिल्लीत नव्हे तर देशभरात हा मुद्दा तापलाय। अशा जंतर मंतरवरती आज सकाळपासून काय काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। दिल्ली जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामुळे दिल्लीसह देशभरातलं वातावरण आज तापले। 2 दिवसांपूर्वी सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून उचलून नेत दिल्ली पोलिसांनी रुग्णालयामध्ये दाखल केलं। यानंतर देशभरात त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि देशभरातून संतापाची लाट उसळली। लोकशाहीवरती घाला घातला गेला, दडपशाही सुरू झाली, हुकुमशाही सुरू झाली असे अनेक आरोप सोशल मीडियावरती करण्यात आले आणि अशातच आज देशभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर जंतर मंतरवरील आंदोलनाची तीव्रता कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता, पण अनेक लोक समोर आले आणि आंदोलन तीव्र झालं। रविवारी सुद्धा ठिकठिकाणी या विरोधात आंदोलन केले गेले। अशात अभिजित दिपके यांनी आमरण उपोषण सुरू ठेवल्यानं आंदोलनाला नवीन वळण मिळालं। अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पोस्ट केला आणि जंतर मंतरवरती सर्वांना येण्याचं आवाहन केलं। तसेच ज्यांना दिल्लीमध्ये येणं शक्य नाही त्यांनी आपल्या भागामध्ये आंदोलन सुरू ठेवावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। नागपूरच्या माझ्या सगळ्या मित्रांना नमस्कार। आणि जसं की आपल्याला माहिती उद्या 20 जुलै आहे, उद्या इथून आम्ही जंतर मंतरवरनं संसदचा मार्च करणार आहे। पण जे काही लोक काही कारणामुळे जंतर मंतरला येऊ नाही शकत त्या लोकांना माझी विनंती आहे, तुम्ही सगळ्यांनी नागपूरमध्ये उद्या शांतीपूर्ण प्रदर्शन करा सोनम सरांच्या सपोर्ट मध्ये। आणि लक्षात ठेवा, आपलं प्रदर्शन शांतीपूर्ण असलं पाहिजे। जे कोणी शांतीपूर्ण प्रदर्शन करणार नाही ते सोनम सरांचे किंवा कॉक्रोच जनता पार्टीचे सपोर्टर असू शकत नाही। थँक्यू। यानंतर सीजेपीकडून संसद मोर्चाची घोषणा करण्यात आली। दिल्लीतील जंतर मंतर ते संसद भवन असा हा मोर्चा असणार असं आवाहन जे आहे ते करण्यात आलं आणि त्यानंतर देशभरातील तरुण जे आहे ते दिल्लीकडे रवाना झाले। कालपासूनच दिल्लीमध्ये तरुण किंवा आंदोलक हे पोहोचायला सुरुवात झाली। या मोर्चाच्या घोषणेनंतर रविवारी मध्यरात्रीपासूनच जंतर मंतर परिसरामध्ये पोलिसांची हालचाल वाढली। वॉटर कॅनन, वज्रवाहने आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले। बॅरिकेड्स हटवणं आणि काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाल्यामुळे आंदोलकांमध्ये सतर्कतेचं वातावरण निर्माण झालं। आज संसदेमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना सीजेपीकडून संसद मोर्चासाठी आंदोलन आक्रमक झालं। त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। तसंच संसद मार्गांवरती भले मोठे बॅरिकेड्स उभारण्यात आले। सीजेपीने यानंतर आरोप केला की सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय। अशातच जेव्हा देशभरातील तरुण दिल्लीमध्ये आंदोलनासाठी पोहोचत होते तेव्हा दिल्लीतील राजीव चौक मेट्रो स्टेशनवरती मोठ्या संख्येनं सीजेपी आंदोलक जमा झाले होते। त्यामुळे मेट्रो स्टेशनवरती गर्दी होऊन गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। दिल्लीतील 5 मेट्रो स्टेशन त्या कारणामुळे बंद करण्यात आले होते। जनपथ, राजीव चौक, पटेल चौक, सेवा तीर्थ, सेंट्रल सेग्रीगेटर मेट्रो स्टेशन बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली। अनेक मेट्रो स्टेशनवरती एक्झिट बंद करण्यात आल्याचा आरोपही आंदोलकांनी केला। आंदोलकांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप यावेळी झाला। तसे व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाले। पण तरी मोठ्या संख्येने आंदोलक यावेळी आंदोलनस्थळी दाखलही झाले। खरं तर या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती। संसदेमध्ये अधिवेशन असल्या कारणाने आंदोलनाला परवानगी नाकारल्याचं बोललं जात होतं। पण तरी आंदोलकांनी आपला मोर्चा हा जंतर मंतरवरून संसद मार्गाच्या दिशेने सरकवला। अशात पुढे जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलिसांनी काही आंदोलकांवरती लाठीचार्जही केला। आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा तैनात केला गेला। काही वेळातच आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आल्याचंही पाहायला मिळालं आणि त्यामुळे तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं। पोलिसांचा लाठीचार्ज सुरू असतानाही काही आंदोलक मात्र त्या ठिकाणी जागेच उभे होते। महत्त्वाचं म्हणजे संसदेकडे जाणारे सगळे मार्ग हे बंद करण्यात आले होते आणि या ठिकाणी कलम 163 हा लागू करण्यात आला होता। संसदेचं पावसाळी अधिवेशन आणि सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीच्या 15 विभागांमध्ये कलम 163 लागू करण्यात आलं। दिल्ली पोलिसांनी संसदेच्या दिशेने जाणारे सर्व प्रमुख मार्ग सील केले होते। तसंच कोणत्याही अफवा पसरू नयेत आणि कायदा सुव्यवस्थेचं व्यवस्था बिघडू नये यासाठी जंतर मंतरसह आंदोलन सुरू असलेल्या परिसरामध्ये इंटरनेट बंद करण्यात आलं। तशी पोस्ट देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाली। 3 किलोमीटर
किलोमीटर परिसरामध्ये इंटरनेट बंद केल्यानं नेटवर्क ठप्प झालं होतं. यानंतर सीजेपीनं हा आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळी केला. दिल्लीत रात्रभर सीजेपीच्या आंदोलकांनी गर्दी केली. जंतर मंतरसह परिसरामध्ये फुटपाथवरती शेकडो आंदोलक झोपले होते. कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी दिल्लीमध्ये 20,000 आंदोलक आल्याचा दावाही केला होता. तर सीजेपीच्या संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती दिल्ली पोलिसांनी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात केला होता. अशात कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आरोप केला की जंतर मंतरजवळ दगडांनी भरलेला एक ट्रक उभा करण्यात आला. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला खोट्या प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी हे षडयंत्र असू शकतं. पोलीस प्रशासन कशाची तयारी करते असा प्रश्नही दिपके यांनी विचारला. त्यांनी सोशल मीडियावरती ट्रकने भरलेल्या डंपरचा व्हिडिओ देखील शेअर केला. दरम्यान हे सगळं एकीकडे जंतर मंतरवरती सुरू असतानाच इकडे सोनम वांगचुक यांना रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं होतं. रुग्णालय प्रशासनानं सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची माहिती देताना सांगितलं होतं की त्यांच्या सर्व तपासांचे रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत. रक्तांचे रिपोर्ट्सही अद्याप सध्या स्थिर आहेत. गेल्या 2 दिवसांपासून डॉक्टरांकडून त्यांच्यावरती देखरेखीखाली उपचार केले जात आहे. अशात आंदोलन सुरू असताना सोनम वांगचुक यांची एक चिठ्ठी देखील सोशल मीडियावरती समोर आली. त्या चिठ्ठीतून त्यांनी सरकारसमोर 3 अटी ठेवल्या आणि या अटी मान्य केल्यास वांगचुक यांनी उपोषण सोडण्याची ग्वाही दिली की शिक्षण व्यवस्थेतील अलीकडील अपयशांचीच म्हणजेच पेपर फुटी प्रकरणासारख्या इतर प्रकरणांची जबाबदारी सरकारनं स्वीकारली पाहिजे. दुसरी अट अशी होती की मी आणि सीजेपीचे नेतृत्व संसदेच्या दारापर्यंत पोहोचलो तर तिथे सन्माननीय खासदार आणि विविध पक्षांच्या नेत्यांनी आम्हाला आश्वासन दिले की ते आता हा मुद्दा संसदेमध्ये मांडतील तर मी उपोषण मागे घेईल आणि यासोबतच जर माझी प्रकृती किंवा इतर कारणांमुळे ते शक्य झालं नाही तर सन्माननीय खासदार आणि विविध पक्षांच्या नेत्यांनी या रुग्णालयामध्ये येऊन वरील प्रमाणे आश्वासनं दिले तर मी माझं उपोषण जे आहे ते मागे घेईल असं सोनम वांगचुक यांनी आपले पोस्ट सोशल मीडियावरती केली होती. परंतु यासोबतच दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सोनम वांगचुक यांच्या पत्नीनं दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे. वांगचुक यांच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी सत्र न्यायालयाने परवानगी नाकारली होती. त्याला गीतांजली यांनी आव्हान दिलं होतं. सोनम वांगचुक यांच्या पत्नीने म्हटलं होतं की शांततेत हे आंदोलन करायचं आहे. आपल्या शिक्षणाच्या मुद्द्यावरती फोकस करायचा आहे. तसंच आंदोलनात सतर्क राहण्यास सांगितलं होतं. दरम्यान जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन मोठ्या तीव्रतेनं सुरू होतं. हा धडक मोर्चा थेट संसदेकडे निघालाही होता. अशात सरकारनं सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यासाठी त्यांना बोलवलं. सौरभ दास आणि आशुतोष रांका हे जेपी नड्डांच्या भेटीला पोहोचल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर आता हे आंदोलन जे आहे ते स्थगित करण्यात आलेले आहे. सौरभ दास आणि आशुतोष रांका जेपी नड्डांच्या भेटीला पोहोचले. या भेटीमध्ये काय घडलं हे तर अद्याप समोर आलेले नाही. परंतु या दरम्यान आंदोलन जे आहे जो मोर्चा जो आहे तो संसद भवनाकडे निघाला होता. अशात अभिजित दिपके जे गेल्या 3 दिवसांपासून उपोषणावरती होते. जेव्हा सोनम वांगचुक यांना उचललं गेलं होतं तेव्हापासून अभिजित दिपके हे उपोषणावरती होते. परंतु सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर अभिजित दिपके यांनी उपोषण जे आहे ते सोडलेलं आहे आणि आंदोलनाला स्थगिती मिळाल्याची माहिती आता समोर येते. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय हे पाहावं लागेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.